भिवंडी शहर में भाजपा महिला मोर्चा की ओर से राष्ट्रीय हथकरघा दिवस के अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज चौक पर एक कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता टावरे की अध्यक्षता में आयोजित किया गया और भाजपा उत्तर मंडल की ओर से भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता टावरे ने कहा कि हथकरघा उद्योग की सशक्तता बनाने में के उद्देश्य से हर साल 7 अगस्त को राष्ट्रीय हथकरघा दिवस मनाया जाता है। देश की और हथकरघा को दुनिया भर में मशहूर बनाना, हथकरघा भारत की संस्कृति, विरासत और पहचान की एक महत्वपूर्ण हिस्सा है। इसलिए इस उद्योग में रोजगार बढ़ा है, कारीगरों की हालत में सुधार हो रहा है। भाजपा प्रदेश मोर्चा के उपाध्यक्ष और भिवंडी महिला मोर्चा के प्रभारी मंगल वाघ ने कहा कि हथकरघा उद्योग बड़ी संख्या में लोगों को रोजगार प्रदान करता है और महिलाओं को आत्मनिर्भर बनाने का अवसर भी देता है। इस अवसर पर भाजपा भिवंडी शहर जिला अध्यक्ष एडवोकेट हर्ष पाटिल, विकास बापना, दिलीप खाने, नंदन गुप्ता के साथ ही भाजपा प्रदेश मोर्चा उपाध्यक्ष और भिवंडी महिला मोर्चा प्रभारी मंगल वाघ, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव ममता परमानी, जिला सचिव कल्पना शर्मा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुगंधाताई टावरे, मुख्य अतिथि के रूप में मेघनाताई महेश चौगले, उत्तर मंडल महिला मोर्चा अध्यक्ष यशवंती बिलवा, महिला मोर्चा महासचिव मंदिरा गुप्ता, कार्यक्रम प्रभारी महिला मोर्चा जिला महासचिव भावना पोद्दार, सह प्रभारी महिला मोर्चा जिला उपाध्यक्ष निर्मला टावरे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी उपस्थित थी। सदस्य रेखा पाटिल, भिवंडी शहर जिला उपाध्यक्ष रुचिरा डोंडे आदि भाजपा उत्तर मंडल के सभी सदस्य व सभी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। सगळ्यांना जय श्रीराम। आणि मी हे सगळ्यांना सांगू इच्छिते भिवंडीकरांना, आज 7 ऑगस्ट हँडलूम डे म्हणजे हातमाग दिवस हा साजरा केला जातो आणि मला खूप आनंद होतोय की आमच्या बीजेपी महिला मंडळाच्या ज्या महिला आहेत त्यांना या गोष्टीचा खूप जागरूकपणा आहे की आपलं जे आहे, जसे पीएम मोदी बोलतात वोकल फॉर लोकल, ह्याचा अर्थच असा आहे की आपण आपले जे घराच्या बाजूला आहेत त्यांना मदत करावी, त्यांचा धंदा वाढवत नाही करून की आपण भारताच्या बाहेरनं वस्तू आणायच्या आणि त्यांना प्राधान्य द्यायचं, आपण आपल्याच लोकांना प्राधान्य द्यायचंय, त्यांना पुढे आणायचंय, म्हणून हा दिवस साजरा केला जातोय। आणि सगळ्यांनाच माहिती आहे की भिवंडी ही खूप मोठी कपडा बनवायची खूप मोठी एक हे आहे, म्हणजे इथून बराचसा माल हा बाहेर जातो सगळीकडे। तर मला असं वाटतं की हा जो प्रकल्प राबवला गेला आहे मोदीजींकडनं हा खूप चांगला आहे आणि मी माझ्याकडनं सर्वांना भिवंडीकरांना ह्या जागतिक दिनाच्या हँडलूम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। थँक्यू। जय हिंद महाराष्ट्र। ऑगस्ट आहे, हँडलूम डे आहे, हातमाग दिवस आहे। त्यासाठी प्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देते। आमच्या चित्राताई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताईच्या आदेशानुसार आम्ही आज एक वॉकेथॉनचं आयोजन केलं आहे, जेणेकरून महिलांना समजेल की आज आपण एक हँडलूम डेचा दिवस साजरा करतोय आणि आपण मोदीजींनी जो नारा लगावला होता की वोकल फॉर लोकल, या संकल्पनेसाठी आपण सगळ्यांना त्याच्यासाठी उत्सुक करण्यासाठी हा आयोजन केलेला आहे की जेणेकरून आपण स्वदेशच्या वस्तू वापरणं गरजेचं आहे आणि इथल्या छोट्या मोठ्या धंद्यांना आपण चालना देऊ शकू। तर आता येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही असा संकल्प करतोय की सगळ्यांनी खादीच्या साड्या सगळ्यांनी विकत घेऊन खादी 15 ऑगस्ट म्हणूया, असा आम्ही सगळ्या महिलांनी संकल्प केलेला आहे। इथे सगळे महिला मोर्चाचे पदाधिकारी, प्रदेशचे पदाधिकारी आहेत, तसंच उत्तर मंडळचे सगळे माझे सहकारी, त्यांनी सगळ्यांनी मला साथ दिली आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानते आणि पुन्हा एकदा हँडलूम डेच्या सगळ्यांना शुभेच्छा देते।
7 ऑगस्ट हँडलूम डेच्या मी सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देते। आणि भिवंडी असं एक शहर आहे की हे औद्योगिक हब आहे। यामधून कपडा उद्योग फार मोठ्या प्रमाणात निर्माण होतो। अगदी धाग्यापासून तर कापड कसं तयार होतं इथपर्यंत याची सगळी निर्मिती ह्या भिवंडी शहरामधून होते। आणि या शहरातून अख्ख्या देशभरामध्ये कपडा पोहोचवला जातो। त्या अनुषंगाने प्रत्येक मिलमध्ये प्रत्येक याच्यामध्ये महिला भगिनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होत्या। काल आम्ही पाहिलं, त्यांचा जाऊन सत्कार देखील केला आम्ही या अनुषंगाने हँडलूम डे निमित्त। परंतु मोदीजींची जी संकल्पना आहे की आपल्या देशातला माल, आपल्या देशामध्ये खादीला प्राधान्य देण्यात यावं आणि या अनुषंगाने आपल्या देशातला माल आपल्या देशामध्येच वापरला जावा आणि जे छोटे मोठे विणकर असतील यांच्या हाताला चालना मिळावी, यांच्या कामाला चालना मिळावी, या पाठीमागचा जी संकल्पना आहे ही संकल्पना खऱ्या अर्थाने जेव्हा हे होईल, पूर्ण होईल की आपल्या आजूबाजूला आपल्या मार्केटमध्ये जे स्वदेशी वस्तू येतात आणि त्या स्वदेशी वस्तू आपणच आपल्या खरेदी करायला पाहिजेत, जेणेकरून की त्यांना त्यांच्या मालाला भाव मिळेल आणि त्यांच्या कामाला सुद्धा चालना मिळेल। आपल्याकडनं थोडीशी त्यांना मदत होईल, त्यांच्या कामाला कुठं ना कुठं तरी याच्यामध्ये जाहिरातीमध्ये लोकांमध्ये आणण्याचं काम मोदीजींच्या या छोट्याशा का होईना संकल्पनेच्या माध्यमातून होत आहे। दुसऱ्या अर्थाने असं आहे की जे आता 15 ऑगस्ट येत आहे, तर 15 ऑगस्ट साठी आम्ही सगळ्या महिलांनी संकल्प केलेला आहे की जाऊन दुकानामध्ये जाऊन ज्या महिलांनी म्हणजे काही विणकामाच्या काही गोष्टी असतील किंवा रुमाल बनवले असतील किंवा पडदे बनवले असतील ते खरेदी करून आणि साड्या देखील खादीच्या खरेदी करून आज 15 ऑगस्ट आम्हाला तो साजरा करायचा आहे, स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे। आणि प्रत्येकीने कोणी गळ्यातलं बनवत असतं, कोणी रुमाल बनवत असतं, कोणी पडदे बनवत असतं, म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीचं विणकाम इथे गुणकाम आणि विणकाम चालू आहे। तर ह्या लोकांना कसं आपल्याला पुढे आणता येईल, प्रवाहामध्ये आणता येईल, या उद्देशाने आम्ही एक काम करत आहोत। आणि हे काम करण्यासाठी आम्हाला आदेश आहे आमच्या महाराष्ट्राच्या रणरागिणी ज्या अध्यक्ष आहेत सौ चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार आम्ही ते सगळे एकत्रित येऊन आज हा हँडलूम डे म्हणजे हातमाग डे साजरा केला। त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना, इथल्या सगळ्या जनतेला आणि सगळ्या महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते। आणि ज्या महिला या लूम मध्ये काम करत आहेत त्यांना देखील शुभेच्छा काल देऊन आले, त्यांचा सत्कार आम्ही करून आला। त्यांचा सत्कार आमच्या चित्राताईचं म्हणणं हेच आहे की जेव्हा आपण एखाद्या महिलेच्या पाठीवर शाबासकीची थाप देतो तेव्हा तिच्यामध्ये 7 हत्तीचं बळ निर्माण होतं आणि ते 7 हत्तीचं बळ देण्याचा आम्ही एक छोटासा उपक्रम केलेला आहे। आणि मी आभार मानते आमच्या चित्राताई वाघ आमच्या अध्यक्षांचे की त्यांनी आम्हाला हे सगळं करण्यासाठी आम्हाला एक माहिती देऊन आम्हाला पुढे केलं आहे। त्यामुळे धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।